दादा नाव काय म्हटलं? माझं नाव रफिक सुलतान पटेल. माझं गावाचं नाव ब्राह्मणवाडा, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. बरं. तर ह्या ठिकाणी मी इकडं औषध नेण्यासाठी आलो होतो. माझा व्यवसाय आहे, गाय व्यवसाय आहे. बरं. तर म्हटलं सांगली नरसोबाची वाडी म्हणून असं नाव सांगून आम्ही येतो इकडं. बरोबर आहे. आता आम्हाला काही दुसरं काय सांगितलं कोणाच्या लक्षात येत नाही. नरसोबाच्या मी एवढं आता ब्राह्मणवाडा या गावावरून आलेलो इकडून. जवळपास किती किलोमीटर आहे इथून जवळ 350-400 किलोमीटरचं. काल निघालता तुम्ही? हा, काल 1 वाजता निघालो तर रात्री 12 वाजे 12:30 वाजेपर्यंत मला सांगलीपर्यंत लागले यायला. बरोबर आहे. तर आता मी औषधासाठी आले, मस्टडीज म्हणून यासाठी आलेलो आहे. तर या पहिले मी 2 वर्षापूर्वी नेलेले डॉक्टर होते पहिले आमचे, त्यांनी औषध दिले होतं. ते औषध दिल्याच्या नंतर गायला आमचं जिथलं जो म्हणजे फरक पाहिजे तेवढा भेटेल आहे. बरोबर. त्याच्यासाठी आता परत तो प्रॉब्लेम आला आहे, तर त्याच्या स्वतः मी परत न्यायला आलेला आहे. बरोबर. आणि आता मी घेऊन जाणार आहे आणि फरक येणार आहे आम्हाला, असं आम्हाला खात्री आहे त्या औषधाची. खात्री आहे. ओके. आणि आमच्या 20 गाय आहे घरी, त्याच्यासाठी आम्हाला औषधाची गरजच असते. ओके. जवळपास 5,000 रुपये खर्च काय म्हटलं मग? 5,000 रुपयाचे खर्च. एक जोड मित्र म्हणत होता का मी डॉक्टरला बोलवायचं, आमचे इथापे डॉक्टर म्हणून आहे तिथं, म्हणजे त्यांना बोला 8 दिवसात किंवा महिनाभरात कधी 5,000 रुपये खर्च येईल, गाई क्लिअर होईल. म्हटलं मी 450 रुपयात गाई क्लिअर करतो, असं मी त्यांना सांगितलं होतं. म्हटलं मी 4 दिवस थांबा, तर मी 4 दिवसात दाखवतो काय होतं काय नाही. बरोबर. एवढं तुम्हाला खात्री आहे? एवढं मला खात्री. त्या हिशोबाने आज एवढं लांबून आलेलं आहे. आता नगर जिल्हा तरी त्याच्यापेक्षा लांब आहे आम्ही. नगर जिल्हा जवळ वाटतंय, पण त्याच्या ब्राह्मणवाडा तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, आम्हाला लय लांब पडतं इकडे यायला. तरी पण आम्ही त्या औषधासाठी इथपर्यंत स्वतः आलेलो आहे. आणि घरगुती उपाय पण तुम्ही करत होता ना? हा, घरगुती उपाय असं चुन्याचं ते मटक्यात ठेवून 1 किलो 10 लिटर पाणी 1 किलो रोज निवळी ती सकाळी घ्यायची, परत पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते जनावर चारायचं. जवळपास 2 वर्षाखाली तुम्हाला साहेबांनी सांगितलं? हो, 2 वर्ष झालेली आमचा असा कारभार खायचं. पण आम्ही 1 वर्ष तो त्यात आम्हाला ते प्रॉब्लेम नाही आला. बरं. असं जे गाय नॉर्मल गाय चेंज होत राहते त्यावेळेस आम्ही करत असतो ते. बरोबर आहे. असं. ओके. आणि तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तरी पण मी आता असं इथपर्यंत आलेलो आहे. आणि धंदा परवडतो? दूध परवडतं ना? 150 लिटर 200 लिटर दूध माझं चालूच राहते. अरे वा, चांगली गोष्ट आहे. 150-200 लिटर दूध चालू आहे आता. मग शेतकऱ्यांनी हे औषध वापरलं पाहिजे का? जमीन आमचा चारा इकाचा असून बी चारा घरचा नाही, तरी आमचा 1 लाख रुपये शिल्लक येतेच आम्हाला. अरे वा, धन्यवाद. 200 लिटर दूध चालत 1 लाख रुपये शिल्लक कुठे गेले नाही. ओके. डॉक्टर की सगळी घरीच पाहतो मी माझ्या पद्धतीने. डॉक्टर की पण घरीच पाहतो, जे घरगुती म्हणजे इंजेक्शन भरायापुरते जो डॉक्टर बोलवायचं आणि खाली जारबीर गुतल्याच्या नंतर तेवढंच बोलवायचं, नाही तर बाकीचं काम आपणच करा घरच्या घरी. अरे वा, धन्यवाद. थँक्यू.